पंतप्रधान मोदी आज जळगाव दौऱ्यावर. लखपती दीदी योजनेच्या कार्यक्रमाला मोदी उपस्थिती लावणार. बचत गटाच्या महिलांशी पंतप्रधान मोदी संवाद साधणार. विधानसभेसाठी ठाकरे गटाकडून वांद्रे पूर्वसह मुंबईतल्या 20 जागांची मागणी. सूत्रांची माहिती. तर मुंबईमध्ये शिवसेना मोठा भाऊ असेल. पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांकडून स्पष्ट. नवाब मलिक आमदार असलेल्या अणुशक्तीनगर मतदारसंघावर मवियातील तिन्ही पक्षांचा दावा. रवींद्र पवारांसाठी पवार गटाकडून अणुशक्तीनगरच्या जागेची मागणी. सूत्रांची माहिती. समरजित गाडगेंनी घेतली खासदार शाहू छत्रपती यांची भेट. समरजित गाडगेंकडून मविया नेत्यांच्या भेटीगाठी घेणं सुरू. आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत चर्चा. भगीरथ भालकेंनी घेतली शरद पवारांची भेट. भगीरथ भालके लवकरच शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार. शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता. सुप्रिया सुळे आज कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांच्या कार्यक्रमाला जाणार. जय पवारांचाही काही दिवसांपूर्वी कर्जत जामखेड दौरा. कर्जत जामखेडमध्येही घरामध्ये लढत होणार का याकडे लक्ष. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेवर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होणार. 1 नोव्हेंबर 2005 मध्ये आणि त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश. युनिफाईड पेन्शन स्कीमला केंद्र सरकारची मंजुरी. 25 वर्ष सरकारी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यूपीएस पेन्शनचा लाभ मिळणार. 1 एप्रिल 2025 पासून यूपीएस पेन्शन लागू होणार. बीएमसीनं 5 वर्षामध्ये 8 वेळा ठेवी मोडल्या. 2360 कोटी काढले. बेस्टच्या अनुदानासाठी 6 वेळा ठेवी मोडीत. पालिकेच्या ठेवी मोडण्यावरून राजकारण रंगण्याची शक्यता. खडकवासला धरणातून 35,000 क्युसेकनं विसर्ग. पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली. दुकानांमध्ये पाणी शिरलं. मध्यरात्री नदीमध्ये वाहून जाणाऱ्या गाड्या वाचवण्यासाठी पुणेकरांची धडपड. नाशिकच्या गोदावरी नदीला पुन्हा पूर. रामकुंड परिसरातील अनेक मंदिरं पाण्याखाली. गंगापूर धरणातून 8,428 क्युसेकनं विसर्ग सुरू. सोलापूरच्या बार्शीमध्ये मुसळधार पावसानंतर नदी नाले तुडुंब. चांदणी नदीवरील पुलाची उंची कमी असल्यानं नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटला. पुलाची उंची वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या चांगतपुरीमध्ये मुसळधार पावसामुळे नदीला पूर. पुराचं पाणी घरं आणि दुकानांमध्ये शिरलं. व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान. राज्यभरात पाऊस परतला. पुणे, सातारा, रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट. तर नाशिक, जळगाव, पालघर, ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट. सोना आणि चांदीच्या दरामध्ये वाढ. सोन्याचे दर 73 तर चांदीचे दर 87,000 दिवाळीमध्ये आणखी भाववाढ होण्याची शक्यता. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी आणि पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक असणार. सुनीता विल्यम्स फेब्रुवारीमध्ये स्पेस एक्सच्या ड्रॅगन यानामधून पृथ्वीवर येणार. नासाची घोषणा.